विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशन मध्ये 10 मिमी जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट बद्दल शिकू। उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रोसेससाठी योग्य इलेक्ट्रोड्स निवडण्यास, वर्टिकल पोझिशन मध्ये सिंगल V बट जॉइंट मध्ये प्लेट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून वर्टिकल पोझिशन मध्ये सिंगल V बट जॉइंट करण्यास, डिफेक्टसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास। आता आपण SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट साठी लागणारे साहित्य पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, शिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्याचे सेटअप ॲक्सेसरीज, सीक लॅम्प। आता आपण SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट साठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। सुरक्षेच्या उद्देशाने पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा। 2 10 mm जाड MS प्लेट्स कापून घ्या, 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ। कडा 30 ते 35 अंशांच्या कोनात बेवेल करा। कटिंग आणि फिलिंग किंवा ग्राइंडिंग करताना गॉगल्स वापरा। ग्राइंड करून संपूर्ण लांबीचा 1.5 mm रूट फेस तयार करा। कडांवर कोणतेही बर्स नाहीत याची खात्री करा आणि गुळगुळीतपणा राखा। 2.5 mm रूट गॅप सह बेवेल कडा पॅरलल ठेवा। युनिफॉर्म आणि समांतर रूट गॅप राखा। योग्य अलाइनमेंट सह दोन्ही टोकांना टॅक वेल्ड करा। प्लेट्स मधील मूळ बाजूचा कोन 177 अंश असला पाहिजे। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड्स तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड, आणि 110 amps करंट वापरा। दुसऱ्या आणि तिसऱ्या रनसाठी 4 mm इलेक्ट्रोड आणि 160 amps करंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। आता आपण SMAW प्रक्रिया वापरून वर्टिकल पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट साठी वेल्डिंगची प्रक्रिया पाहू। वर्टिकल पोझिशन मध्ये प्लेट्स ठेवा। 3.15 mm डाया MS इलेक्ट्रोड वापरून 110 amps करंट इलेक्ट्रोडच्या बाजूने ॲडजस्ट करून रूट रन जमा करा। रूट रन जमा करताना युनिफॉर्म रूट पेनिट्रेशन राखा। आर्क लेंथ छोटा असला पाहिजे। संपूर्ण रूट रन मध्ये की होल असल्याची खात्री करा। होल्डर मधील इलेक्ट्रोडचा कोन 120 अंश असावा, जेणेकरून इलेक्ट्रोडला वेल्डच्या रेषेपर्यंत 80 अंश वर ठेवणे सोयीचे होईल। रूट पेनिट्रेशनची खोली 1.6 mm पेक्षा जास्त नसावी।
स्लॅग काढा आणि चिपिंग हॅमर आणि वायर ब्रश वापरून रूट रन साफ करा. 4 mm डाया वापरून सेकंड रन जमा करा. MS इलेक्ट्रोड 160 amps करंटसह रूट लेयर वर ठेवा आणि इलेक्ट्रोडची हालचाल किंचित बाजूला ठेवा. स्लॅग काढा आणि वेल्ड बीड नीट स्वच्छ करा. 4 mm डाया वापरून थर्ड लेयर जमा करा. वेल्डच्या टोजवर नियमितपणे विराम देत 160 amps करंटसह MS इलेक्ट्रोड द्या. वेल्ड मेटलचे सॅगिंग नियंत्रित करण्यासाठी आर्क लेंथ लहान असावी. चिपिंग हॅमरने स्लॅग काढा आणि वेल्ड बीड वायर ब्रशने पूर्णपणे स्वच्छ करा. आता SMAW प्रक्रिया वापरून 10 mm जाडीच्या MS प्लेटवर वर्टिकल पोझिशनमध्ये सिंगल V बट जॉईंटसाठी लागू करण्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू. नेहमी सुरक्षित उपकरणे वापरा. अनइव्हन रिपल, ब्लो होल्स, क्रेटर्स, स्पॅटर्स, रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात वर्टिकल पोझिशन मध्ये सिंगल V बट जॉईंट सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, रूट रन जमा करण्यास आणि रूट पेनिट्रेशन सुनिश्चित करण्यास, कोणत्याही वेल्डिंग डिफेक्ट शिवाय इलेक्ट्रोडच्या वीविंग मुवमेंटसह सेकंड आणि थर्ड रन जमा करण्यास.